आपण लास्ट लेक्चरला ऑक्सी ऍसिड्स ऑफ सल्फर अँड ऑक्सी ऍसिड ऑफ हॅलोजन्स डिस्कस केलं होतं. ठीक आहे. ऑक्सी ऍसिड ऑफ सल्फर मध्ये आपण सल्फरचे ऑक्सी ऍसिड डिफाईन केले होते, ॲज वेल ॲज क्लोरीनचे आपण ऑक्सी ऍसिड सुद्धा आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले होते. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन. आता ग्रुप नंबर 16 जर कन्सिडर केला आपण, तर ग्रुप 16 मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट जो आहे हा कोण आहे? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन, त्यानंतर त्याच्या खाली आहे सल्फर, सिल्युरियम, टेल्युरियम अँड लास्टला पोलोनियम. तर हा जो ऑक्सिजन आहे इज द इम्पॉर्टंट एलिमेंट और रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट ऑफ दॅट ग्रुप 16. आणि ह्या ऑक्सिजनचे आपल्याला इम्पॉर्टंट कंपाऊंड जे आहेत ते काय करायचे आहेत? स्टडी करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिला इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑक्सिजनचा घ्यायचा आहे, तो स्वतः दॅट इज डाय ऑक्सिजन, in which we have studied first is the dioxygen. Then again, every compound will classified or studied in three categories. The first is the preparation, second its properties, and last its uses. आपण जेवढी कंपाऊंड याच्या पुढे स्टडी करणार आहेत ग्रुप 16, 17, 18, 11, तर सर्वांमध्ये क्रायटेरिया कॉमन आहे. क्रायटेरिया काय असेल? पहिले प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्येकामध्ये काय असतील? कॉमन असतील. देन फर्स्ट प्रिपरेशन, then preparation of dioxygen. Then oxygen is prepared in a laboratory. Then laboratory methods. लॅबोरेटरी मेथड्स. मग आता लॅबोरेटरी मेथड्स मध्ये काय? देन ऑन थर्मल डिकम्पोजिशन of salt such as chlorates, nitrates, etc. जर आपण सॉल्ट्सचं जर थर्मल डिकम्पोजिशन केलं, म्हणजे आपण सॉल्ट घेतले आणि यांना जर हीट केली, तर त्यावेळेस काय होतं? त्यातून ऑक्सिजन गॅस जो येतो डिकम्पोज होतो. कारण की पिरियोडिक टेबलमध्ये जर पाहिलं तर फ्लोरीन नंतर सेकंड लार्जेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा ऑक्सिजन. ओके, अँड ऑक्सिजन हॅव्हिंग ऑलमोस्ट टेंडन्सी टू रिॲक्ट विथ एव्हरी एलिमेंट इन पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल मधल्या जवळपास सर्व एलिमेंट सोबत रिॲक्ट करण्याची टेंडन्सी ऑक्सिजन दाखवतो. त्यामुळे तो त्याचे ऑक्साईड जे आहेत हे पिरियोडिक टेबलमध्ये सर्व एलिमेंट जे आहेत ते ऑक्साईड्स आपल्याला फॉर्म करतात. त्यामुळे कुठलेही आपण जर ऑक्साईड घेतले आणि यांचं जर थर्मल डिकम्पोजिशन केलं, यांना जर आपण हिटिंग केली, तर त्यामधून ऑक्सिजन गॅस जो होतो काय होतो? लिबरेट होतो. आणि त्यापासून आपल्याला थर्मल डिकम्पोजिशन जर केलं तर त्यापासून आपल्याला ठीक आहे. मग आता रिॲक्शन घेऊ आपण. सपोज KClO3, that known as potassium chloride. Whenever potassium chloride in solid state on heating, it will give 2 potassium chloride plus liberation of dioxygen gas. Then when potassium chloride on a thermal decomposition, it will give potassium chloride and dioxygen gas. Same as whenever we can take silver oxide on thermal decomposition on heating, it will give silver plus liberation of dioxygen gas. Same if we take mercurous oxide, whenever mercurous oxide on a heating, it will give mercury. ठीक आहे, मर्क्युरी हा एकमेव मेटल हा आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये भेटतो. अँड लिबरेशन ऑफ डायऑक्सिजन गॅस, KCl जे ते सॉलिड स्टेट.
Then that are the methods, that are simple method by which we can obtain the oxygen gas, as well as lead oxide. Whenever lead oxide on a heating, it will give lead, okay, lead oxide plus liberation of dioxygen gas. त्याचा हाफ डिकम्पोजिशन होता आणि नंतर मग तो फुल्ली डिकम्पोजिशन. ठीक आहे. देन another method is by decomposition of hydrogen peroxide in presence of catalyst. आपण जर हायड्रोजन पेरॉक्साईड जर पाहिला तर हायड्रोजन पेरॉक्साईड हा सेल्फ डिकम्पोज आहे. ओके, मग जर मी हायड्रोजन पेरॉक्साईड घेतला H2O2 आणि याला जर मी कॅटलिस्टची मदत दिली MnO2, ओके, तर MnO2 ची जर मदत केली तर त्यावेळेस तो काय होऊन जातो, इट विल कन्वर्टेड टू वॉटर अँड लिबरेट डायऑक्सिजन गॅस. तो वॉटर आणि डायऑक्सिजन म्हणून आपण म्हणतो की we cannot keep long time, hydrogen peroxide cannot keep for long time because it will show self decomposition. तो स्वतःचं डिकम्पोजिशन दाखवतो. ज्यावेळेस स्वतःचं डिकम्पोजिशन करतो त्यावेळेस तो डायनायट्रोजन गॅस लॉस करतो. ठीक आहे. then in another way we can obtain from electrolysis. जर आपल्याला अजून दुसरा वे जर पाहिजे असेल ऑक्सिजन गॅस ऑप्टेन करण्याचा, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, इलेक्ट्रोलिसिस मेथड यूज करत असतो. देन बाय धिस वे वी कॅन प्रिपेअर लार्ज अमाउंट ऑफ डायऑक्सिजन गॅस. डायऑक्सिजन गॅस जर आपल्याला लार्ज क्वांटिटी मध्ये ऑप्टेन करायचा असेल, दॅट टाइम वी कॅन यूज इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर. आपण ऍसिडिफाईड वॉटर घेतो आणि ऍसिडिफाईड वॉटरचं काय केलं जातं, इलेक्ट्रोलिसिस. दॅट टाइम हायड्रोजन गॅस liberate at cathode while oxygen gas liberate at anode. एनोडच्या सरफेसवर आपल्याला डायऑक्सिजन गॅस जो आहे तो काय होतो, लिबरेट होतो. व्हेन टू वॉटर मॉलिक्यूल ऑन अ इलेक्ट्रोलिसिस it gives 2H2 in gaseous state plus O2 in a gaseous state. By this way, ज्यावेळेस आपल्याला लार्ज क्वांटिटी O2 रिक्वायर्ड असेल, लार्ज क्वांटिटी, that time we can use this method. ओके. अजून एक मेथड आहे, अजून एक मेथड असते, दॅट इज द इंडस्ट्रियल मेथड. इलेक्ट्रोलिसिस सुद्धा एक प्रकारे इंडस्ट्रियल मेथडचे, पण अजून एक इंडस्ट्रियल मेथड आहे इन विच वी कॅन liquefaction of gas, means dioxygen obtained from air. डायऑक्सिजन गॅस कुणाकडनं कसं ऑप्टेन केला जातो, तर एअर पासून ऑप्टेन केला जातो. आता एअर पासून ऑप्टेन कसं होईल, एअर पासून ऑप्टेन कसं आहे, तर जी काही एअर असेल, इन एअर फर्स्ट remove carbon dioxide and water vapors. तर एअर जी असते हिच्यामधून आधी कुणाला रिमूव्ह केलं जातं, कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर वेपर्सला रिमूव्ह केलं जातं, आणि त्यापासून आपल्याला जी काही एअर असेल दॅट विल कन्व्हर्टेड टू ड्राय एअर.
ती ड्राय एअर फॉर्म मध्ये, अँड दॅट बिकम लिक्विफाईड. आणि ती जी एअर आहे ही एअर काय केली जाते, लिक्विफिकेशन केलं जातं, लिक्विफाय केली जाते आणि त्यापासून आपल्याला लिक्विड एअर तयार होते. आणि ह्या लिक्विड एअर मध्ये द फर्स्ट इलिमेंट इज अ डाय नायट्रोजन. ह्या एअरचं जर आपण डिस्टिलेशन केलं, इफ वी द डिस्टिलेशन लिहितो मी, डिस्टिलेशन, जर आपण लिक्विड एअरचं जर डिस्टिलेशन केलं तर त्याच्यातला पहिला एलिमेंट जो असतो नियरली 78 केल्विन, that is dinitrogen, and second element at 90 Kelvin is a dioxygen gas. कारण की एअर जर घेतले आपण तर एअरचं सर्वात जास्त कंपोजिशन 78% हे कुणाचं आहे, डायनायट्रोजनचं. आणि डायनायट्रोजन हा कुलंट असतो, लो टेम्परेचर असतो, म्हणून आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये पहिलं 78 केल्विनला भेटत असतो तो डायनायट्रोजन गॅस, आणि 90 केल्विनला आपल्याला ऑप्टेन होत असतो डायऑक्सिजन गॅस. अँड बाय दिस वे वी कॅन ऑप्टेन डायऑक्सिजन इंडस्ट्रियल. म्हणून ह्या पद्धतीने आपण डायऑक्सिजन गॅस तो काय करू शकतो, इंडस्ट्रियली ऑप्टेन करू शकतो. त्याचं लिक्विफिकेशन करतो आपण 90 केल्विन. ओके. द नेक्स्ट, फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज, मग आपण फिजिकल प्रॉपर्टीज घेऊया. फर्स्ट, O2 is a colorless and odorless. काय, रूम मध्ये ऑक्सिजन आहे म्हणून त्याचा स्मेल येतो, किंवा एक पर्टिक्युलर कलर बँड दिसतो की रूमच्या कोपऱ्यामध्ये ऑक्सिजन आहे, रेड कलर मध्ये, ग्रीन कलर मध्ये नाही, तर तो कलरलेस आहे आणि ऑर्डरलेस आहे. इट इज अ स्प्रिंगली सोल्युबल इन वॉटर. वॉटर मध्ये तो कम्प्लिटली सोल्युबल नाही, इट इज अ स्प्रिंगली सोल्युबल, ओनली 30.8 सेंटीमीटर क्यूब of oxygen dissolve in a 1000 cm cube. म्हणजे पहा त्याची तुम्हाला डिसोसिएशन पॉवर समजून जाईल, तो किती डिझॉल्व होतो. म्हणून त्याला पण इट इज नॉट सोल्युबल, इट इज स्पेरिंगली सोल्युबल. स्पेरिंगली म्हणजे काय, हा क्वचित डिझॉल्व होणार आहे. तर किती, फक्त 30 ग्राम, 30 सेंटीमीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम हा किती मध्ये डिझॉल्व होतो, 1 लिटर. 1 लिटर जर घेतला त्याच्यामध्ये फक्त 30 सेंटीमीटर क्यूब एवढाच फक्त ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनचं सोल्युबिलिटी कशी आहे, लेस आहे. अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, अँड दॅट सोल्युबिलिटी इज अ इम्पॉर्टंट फॉर aquatic लाईफ. जी काय ॲक्वॅटिक लाईफ आहे, ॲक्वॅटिक लाईफ साठी ही सोल्युबिलिटी जी आहे ही काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. देन थर्ड टर्म, इट लिक्विफाय ॲट 90 केल्विन. ऑब्विसली आताच इथं सांगितलं मी, 90 केल्विनला तो सेकंड एलिमेंट म्हणून लॉस होतो, म्हणून त्याचं लिक्विफिकेशन म्हणजे लिक्विफाय ॲट 90 केल्विन अँड फ्रीज ॲट 55 केल्विन. म्हणजे त्याचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे दोघं कसे आहेत, खूप लेस आहेत. म्हणजे त्याचा फ्युजन जो आहे तो किती आहे, 55 केल्विन, मीन्स नियरली -220 डिग्री सेल्सिअस, आणि 90 केल्विन मीन्स नियरली 180 डिग्री सेल्सिअस एवढं आपल्याला त्याचे टेम्परेचर असेल. ठीक आहे. ऑक्सिजन हॅव्हिंग 3 आयसोटोप्स. ऑक्सिजन
16, ऑक्सिजन 17 and ऑक्सिजन 18. आपल्याला त्याचे 3 आयसोटोप होत असतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, मॉलिक्युलर डायऑक्सिजन किंवा ऑक्सिजन, मॉलिक्युलर O2 is a paramagnetic in nature. जो कोणी हा कसा आहे, पॅरामॅग्नेटिक इन नेचर, म्हणजे तो आपल्याला पॅरामॅग्नेटिझम दाखवत असतो. पॅरामॅग्नेटिझम मीन्स प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आपण मागच्या वर्षी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी डिस्कस केली होती. एमओटी मध्ये फक्त O2 आणि B2 हे दोघच एलिमेंट जे होते ते काय होते, पॅरामॅग्नेटिक होते. आठवतंय का? नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये लास्ट इयरला होता एमओटी मध्ये. O2 आणि B2 हे दोनच कंपाऊंड मॉलिक्युल असे होते की हे काय होते, पॅरामॅग्नेटिक होते. बाकी सर्व जे काय होते ते काय होते, डायामॅग्नेटिक होते. ठीक आहे. दॅट आर दी फिजिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत? O2 is colorless, odorless, it is sparingly soluble in water, liquefy at 90 Kelvin, freeze at 55 Kelvin, it having 3 stable isotope, oxygen 16, oxygen 17, oxygen 18, as well as molecular oxygen is a paramagnetic in nature. ठीक आहे. कुणाला काय डाऊट? चला मग पुढच्या टॉपिक कडे जाऊया. केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीज काय असतील? केमिकल प्रॉपर्टी, देन रिॲक्शन मेथड. पहिली प्रॉपर्टी आपण डिस्कस करूया, इज दी रिॲक्शन विथ मेटल. रिॲक्शन विथ मेटल. आता मेटल सोबत कशी रिॲक्शन? ऑक्सिजन almost react with all metals except काही आहेत त्याला हे, that is gold, platinum. Okay, that are noble metal directly and form their oxides. म्हणजे पिरियडिक टेबल मधले जेवढेही एलिमेंट आहेत एक्सेप्ट गोल्ड अँड प्लॅटिनम. ऍक्च्युली गोल्ड अँड प्लॅटिनम सोबत पण ऑक्सिजन रिॲक्ट होतो, पण त्याला कंडिशन रिक्वायर्ड असतं किंवा तो खूप लेस क्वांटिटी मध्ये रिॲक्ट होतो, त्यामुळे त्याचे ऑक्साईड जे ते फाईन असतात किंवा खूप लिमिटेड असतात, स्मॉल टर्म क्वांटिटी असतात, त्यामुळे आपण ते जनरली कन्सिडर करत नाही. मग जेवढे एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल मधले त्या सर्व मेटल सोबत डायरेक्टली रिॲक्ट करण्याची टेंडन्सी ऑक्सिजन दाखवत असतो. फॉर एक्झाम्पल 2 calcium react with the oxygen, it will give calcium oxide. बरोबर आहे. अल्युमिनियम react with the oxygen, it will give Al2O3. झाली रिएक्शन बॅलन्स 4 Al2O3. Magnesium react with the oxygen 2 Mg, it will give 2 magnesium oxide. म्हणजे ऑलमोस्ट पिरियडिक टेबल मध्ये जेवढेही मेटल्स आहेत या सर्व मेटल सोबत ऑक्सिजन रिॲक्ट करण्याची टेंडन्सी दाखवत असतो. झिंक,
या पद्धतीने तो त्याची रिॲक्टिव्हिटी दाखवत असतो. देन सेकंड रिॲक्शन विथ नॉन मेटल्स. जसं तो मेटल सोबत रिॲक्ट होत असतो तसंच रिॲक्शन विथ नॉन मेटल्स. आता पिरियडिक टेबल मध्ये नॉन मेटल्स खूप कमी आहेत. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. O2 almost react all non-metals except noble gases. नोबल गॅसेस सोबत पण जेनॉन सोबत तो रिॲक्शन करतो, पण तो डायरेक्टली रिॲक्ट नाही करत, तो इनडायरेक्टली रिॲक्शन करतो. डायरेक्टली अँड फॉर्म इट्स ऑक्साइड. तर त्याचे ऑक्साइड्स तयार करतो. फॉर एक्झाम्पल कार्बन react with the oxygen gives carbon dioxide. Phosphorus react with the P4O10. ठीक आहे, या पद्धतीने. सल्फर रिॲक्ट विथ ऑक्सिजन गिव्स सल्फर डायऑक्साइड. या पद्धतीने आपल्याला जे काही नॉन मेटल्स आहेत हे नॉन मेटल्स त्यांचे रिस्पेक्टेड ऑक्साइड्स आपल्याला तयार करत असतात. अजून काही असे कंपाऊंड्स आहेत की ज्यांच्यासोबत सुद्धा तो रिॲक्शन करतो. रिॲक्शन विथ कंपाऊंड्सचा मिनिंग काय होतो की फक्त एलिमेंट नाहीये, हे एलिमेंट्स आहेत ते सर्व. हे इथे आपण काय म्हणतोय, कंपाऊंड म्हणतोय. फॉर एक्झाम्पल झिंक ऑक्साइड, झिंक सल्फाइड रिॲक्ट विथ ऑक्सिजन, 3 times oxygen in presence of heat, they will give 2 times zinc oxide plus 2 times sulfur dioxide. डिस्प्लेसमेंट रिएक्शन होत असते. ठीक आहे. whenever methane react with oxygen, मिथेनचं जर कंबक्शन झालं तर त्यावेळेस आपल्याला काय भेटत असतं, कार्बन डायऑक्साइड अँड 2 टाइम्स वॉटर. ही रिॲक्शन आपल्याला सर्वांना इम्पॉर्टंट आहे कारण की कंबक्शन ऑफ मिथेन ही रिॲक्शन खूप महत्वाची. पुढे आपल्याला कॉन्टॅक्ट मेथड नावाची रिॲक्शन येणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही रिॲक्शन शिकावी लागणार आहे. when sulfur dioxide come in contact with oxygen in presence of catalyst vanadium pentoxide, it will give sulfur trioxide. आपल्याला पुढे सल्फ्युरिक ऍसिड येणार आहे, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मेथड येणार आहे, सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रिपरेशनची मेथड. त्याच्यामध्ये ही रिॲक्शन आपल्याला येणार आहे कॉन्टॅक्ट मेथडमध्ये. काय, सल्फर डायऑक्साइड on oxidation in presence of catalyst vanadium pentoxide, it will give sulfur trioxide and that sulfur trioxide get converted to oleum. पुढे ओलियम मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यापासून आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड ऑब्टेन होतो. ठीक आहे, यात कुणाला काही डाऊट रिएक्शन्स मध्ये? पुढच्या रिएक्शन कडे जाऊया. द नेक्स्ट युजेस. युजेस ऑफ डायऑक्सिजन. खूप शॉर्टकट करून टाकला डायऑक्सिजन, नाही तर मागच्या सिलेबसला डायऑक्सिजनच्या जवळपास 25 रिएक्शन होते. आता फक्त 8-10 रिएक्शन तुम्हाला सिलेबसला दिलेल्या आहेत, त्याही सर्व इझी आहेत. त्याच्यामध्ये रिएक्शन खूप लेंदी आणि खूप वेगळ्या होत्या, त्यात तुम्हाला बऱ्याचशा त्यांनी आता कमी करून. आता डायऑक्सिजनचे युजेस काय असतात? Then dioxygen is the important for respiration. O2 is a important for animals and aquatic life. ठीक आहे, मी त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून टाकलं डायरेक्टली. O2 is a important for animals and aquatic life. It will
useful in manufacturing of स्टील. स्टीलच्या मॅन्युफॅक्चर साठी इम्पॉर्टंट असतो. थर्ड, ऑक्सी ॲसिटिलीन flame used for cutting and welding. गॅस वेल्डिंग जे म्हणतो ना आपण, गॅस वेल्डिंग ही ऑक्सी ॲसिटिलीन फ्लेम असते. म्हणजे ॲसिटिलीन गॅस आणि ऑक्सिजन गॅस यांना जर कंबाईंड फॉर्म मध्ये यूज केलं तर ते काय करतात, कटिंग आणि वेल्डिंग साठी कामात येत असते. ती फ्लेम जी आहे ती कामात येत असते. आता रिसेंटली सर्वीकडे तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल, कोविड-19 मुळे सर्वीकडे ऑक्सिजनचा तुटवडा झालाय. ऑक्सिजन सिलेंडर्स आर नॉट अवेलेबल. देन that is also one of the use. Oxygen cylinders are widely used in hospitals. Okay. हाय अल्टिट्यूड फ्लाइंग. हाय अल्टिट्यूड फ्लाइंग म्हणजे काय, माउंट एव्हरेस्टवर जर जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकत नाही. तिथं तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करावं लागेल. हाय अल्टिट्यूड फ्लाइंग अँड ट्रॅकिंग. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट is used to combustion of fuel. फ्युएलच्या कंबक्शन साठी जे काही फ्युएल्स असतील, एक्झाम्पल पेट्रोल, त्याच्या कंबक्शन साठी. ठीक आहे. जे काही स्पेस सेटल्स गेलेले असतील, या स्पेस सेटल मध्ये सुद्धा ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो. कारण की ऑक्सिजनचं जोपर्यंत तुमच्या हायड्रोकार्बन्सला ऑक्सिजन प्रोव्हाइड होत नाही, कारण की ऑक्सिजनचं मेन काम काय, ऑक्सिजन डज नॉट शोज कंबक्शन बट इट सपोर्ट फॉर कंबक्शन. तो बर्निंग करत नाही पण बर्निंगला सपोर्ट करतो. येते लक्षात. म्हणून ऑक्सिजन जो आहे तो काय, एक प्रकारे कंबक्शन रिएक्शन साठी इम्पॉर्टंट सबस्टन्स आहे आणि तो इम्पॉर्टंट सबस्टन्स आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. मग आता याच्यावर मग ऑक्सिजनचे ऑक्साइड्स म्हणजे ज्यावेळेस कंपाऊंड्स तयार होतील ऑक्सिजनचे, तर तिथं आपल्याला ऑक्साइड्स इम्पॉर्टंट असतात. देन कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन. आणि कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन शिकण्याच्या आधी आपल्याला महत्वाचं डिस्कस करायचं आहे ते म्हणजे काय, ऑक्साइड्स, टाइप ऑफ ऑक्साइड्स. टाइप ऑफ ऑक्साइड, देयर आर 4 टाइप ऑफ ऑक्साइड्स. म्हणजे जी ऑक्सिजनची रिॲक्टिव्हिटी आहे, रिॲक्टिव्हिटी पाहून आपण ऑक्सिजनचे 4 ऑक्साइड तयार करत असतो. द फर्स्ट वन विल बी ऍसिडिक ऑक्साइड. याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन असतो. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. याच्यावर बऱ्याचदा तुम्हाला राईट अ नोट ऑन ऑक्साइड्स क्वेश्चन विचारलेला असतो. सेकंड इज दी बेसिक ऑक्साइड. थर्ड वन इज एम्फोटेरिक ऑक्साइड. Amphoteric oxide. And fourth
is the neutral oxides. ऑक्साइडचे किती प्रकार पडता? 4 प्रकार पडता. ऍसिडिक ऑक्साइड, सेकंड बेसिक ऑक्साइड, थर्ड एम्फोटेरिक ऑक्साइड अँड फोर्थ न्यूट्रल ऑक्साइड. ठीक आहे. म्हणजे जे काय ऑक्सिजनचे बायनरी कंपाऊंड्स आहेत इतर एलिमेंट सोबत फॉर्म केलेले, त्याच्यावर आपण त्यांचे टाइप करत असतो. ठीक आहे. मग आपण एक एक टाइप जो तो डिस्कस करू. द फर्स्ट वन विल बी फर्स्ट ऍसिडिक ऑक्साइड. फर्स्ट ऍसिडिक ऑक्साइड. मग आता ऍसिडिक ऑक्साइड कुणाला म्हणायचं? देन those oxide dissolve in water and form acid known as acidic oxides. म्हणजे असे ऑक्साइड्स की ज्यांचं वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाले, तर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्याबरोबर काय करतील? ते ऍसिड तयार करतील. ओके, ते काय करतील? ऍसिड तयार करतील. और ही एक डेफिनेशन झाली. और those acids किंवा those oxides react with a base and form salt and water known as acidic oxides. दोन वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्या. पहिली गोष्ट म्हणजे काय, जर त्यांना आपण पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर त्यापासून आपल्याला ऍसिड भेटत असतील तर त्याला म्हणायचं ऍसिडिक ऑक्साइड. किंवा जर आपण त्याची रिएक्शन बेस सोबत केली तर त्यापासून आपल्याला सॉल्ट अँड वॉटर जर ऑप्टेन होत असेल तर ती न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली. म्हणजे बेस सोबत जी रिएक्शन झाली ती न्यूट्रलायझेशन. म्हणजे जे सॉल्ट आहे, जे ऑक्साइड हे कसं आहे? ऍसिडिक आहे. कारण की ऍसिड प्लस बेस काय होईल? न्यूट्रलायझेशन, सॉल्ट आणि वॉटर आपल्याला ऑप्टेन होतं. म्हणून मग रिएक्शन जर घेतली, whenever sulfur dioxide react with a water, it will give H2SO3. ठीक आहे. H2SO3. H2SO3 म्हणजे हा काय? सल्फ्युरस ऍसिड आहे. सल्फ्युरस ऍसिड. सल्फ्युरिक नाही, इट इज अ सल्फ्युरस ऍसिड. आपल्याला सल्फ्युरस ऍसिड तयार होईल. आणि याचं जे SO3 आहे, याची रिएक्शन जर आपण सोडियम हायड्रॉक्साइड सोबत केली, आता सोडियम हायड्रॉक्साइड कसं आहे नेचरने? बेस आहे, बरोबर आहे. याची रिएक्शन जर आपण सोडियम हायड्रॉक्साइड सोबत केली तर त्यापासून आपल्याला तयार होतं, 2 टाइम्स सोडियम हायड्रॉक्साइड जर घेतलं तर त्यावेळेस तयार होतं Na2SO4 प्लस लॉस ऑफ वॉटर. दिस विल बी दी सॉल्ट. आपल्याला त्यापासून काय तयार झालं? सॉल्ट आणि वॉटर तयार झालं. म्हणजे ऑटोमॅटिकली SO3 काय झाला? ऍसिड झाला. बिकॉज ऍसिड अँड बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली. आलं लक्षात? मग आता इथे एक महत्वाचा पॉइंट, इथे एक इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज दिस इम्पॉर्टंट थिंग इज generally acidic oxides obtaining from non-metals. लक्षात ठेवा. म्हणून मी मुद्दामून तो रेड पेन यूज केलाय की ऍसिडिक ऑक्साइड जे आहेत हे जनरली कुणापासून तयार होतील? नॉन मेटल्स पासून तयार होतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन सेकंड इज दी बेसिक ऑक्साइड्स. जसे ऍसिडिक ऑक्साइड आहेत त्याच पद्धतीने काय असतील? बेसिक ऑक्साइड असतील. मग बेसिक ऑक्साइड काय म्हणता येतील?
those oxides dissolve in water gives base, बरोबर आहे, and those react with acids form salt and water. म्हणजे जशी ऍसिडिकची डेफिनेशन आहे तशीच आपण बेसिकची पण डेफिनेशन दिली की जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाले तर बेस तयार करतील, किंवा ज्यांची रिएक्शन आपण ऍसिड सोबत केली तर ते काय देतील आपल्याला, सॉल्ट आणि वॉटर देतील. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साइड, when calcium oxide react with a water it will form calcium hydroxide. त्यापासून काय तयार होईल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल. ठीक आहे. मी जर बेरियम ऑक्साईडची रिएक्शन घेतली, whenever barium oxide react with hydrochloric acid it will give barium chloride plus water. आता बेरियम क्लोराइड जो आहे हा काय आहे, सॉल्ट आहे. water means it will give the this react with acid it will form salt and water. ओके, म्हणजे हा ऑटोमॅटिकली काय झाला, बेस झाला. मग आता हे जे बेसिक कंपाऊंड्स आहेत, देन जनरली बेसिक ऑक्साइड्स obtaining from metals. कुणापासून जनरली ऑप्टेन्स होता बेसिक ऑक्साइड्स, मेटल्स पासून. ठीक आहे, मेटल्स पासून ते तयार होतील. मग जर तुम्हाला एक्झाम्पल जर विचारले तर एक्झाम्पल ऍसिडिक ऑक्साइडचे एक्झाम्पल्स आपण काय देऊ शकतो, तर आपण देऊ शकतो SO2, SO3, CO2, N2O5, Cl2O7 एक्सेट्रा. ठीक आहे. आणि बेसिक ऑक्साइडचे जर एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर कॅल्शियम ऑक्साइड, बेरियम ऑक्साइड, सोडियम ऑक्साइड एक्सेट्रा. आता एम्फोटेरिक ऑक्साइड कुणाला म्हणायचं, देन दोज ऑक्साइड रिॲक्ट विथ ऍसिड ॲज वेल ॲज बेस फॉर्म सॉल्ट अँड वॉटर नोन ॲज एम्फोटेरिक ऑक्साइड्स. नोन ॲज एम्फोटेरिक ऑक्साइड, त्यांना आपण काय म्हणायचं, एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणायचं. ठीक आहे. आता मग कोण असेल, मग फॉर एक्झाम्पल सपोज इफ वी टेक Al2O3 aluminum oxide react with 6 times sodium hydroxide in presence of water. वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन झाली, ठीक आहे, it will give 2 times Na3Al OH6. या पद्धतीचा आपल्याला एक सोडियम अल्युमिनेटचा एक कॉम्प्लेक्स तयार होईल. ठीक आहे. तसंच जर मी Al2O3 ची रिएक्शन घेतली, Al2O3 react with a 6HCl in presence of 9H2O it will give 2 AlH2O6 time ब्रॅकेटच्या बाहेर 3 प्लस 6Cl मायनस. आता बस सिंपल एक गोष्ट, हा काय आहे, NaOH बेस आहे, हे काय आहे ऍसिड आहे. ओके, त्यापासून आपल्याला जे काय तयार झालं, हे काय तयार झालं, सॉल्ट तयार झालं, हे काय तयार झालं, सॉल्ट तयार झालं. पण ज्यावेळेस बेसची रिएक्शन Al2O3 शी झाली, ऍसिडची रिएक्शन Al2O3 शी झाली, दोघांकडे कोण कॉमन आहे, Al2O3. मग ह्या इथला Al2O3 हा कसा आहे, ऍसिडिक नेचर आहे, कारण की तो कुणासोबत रिॲक्ट करतोय, बेस सोबत रिॲक्ट करतोय. इकडे ऍसिड आहे म्हणून याचं नेचर कसं झालं, बेसिक, म्हणजे याचं बिहेवियर कसं आहे, ड्युएल आहे. इट विल ऍक्ट ॲज अ ऍसिड ॲज वेल ॲज बेस, अँड दोज सबस्टन्स ऍक्ट ॲज ऍसिड अँड बेस दॅट नोन ॲज एम्फोटेरिक.
यांना काय म्हणत असतो आपण, अँफोटेरिक. म्हणून मग अँफोटेरिक ऍसिड कोण झालं, Al2O3. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, Al2O3 इज अ एक्झाम्पल ऑफ अँफोटेरिक ऑक्साईड. हे काय झालं मग, अँफोटेरिक ऑक्साईडचं एक्झाम्पल. आलं लक्षात. मग आता अँफोटेरिक कोण असतील, की जे ड्युअल बिहेवियर दाखवतील, ते ऍसिडिक पण कॅरेक्टर दाखवत आहे आणि बेसिक पण कॅरेक्टर दाखवत आहे, अशांना म्हणणार आपण अँफोटेरिक ऍसिड्स. ठीक आहे. चला द नेक्स्ट लास्ट इज द न्यूट्रल. न्यूट्रल ऑक्साइड्स. आता न्यूट्रल ऑक्साइड कुणाला म्हणायचं, देन those oxides are neither acidic nor basic. असे ऑक्साइड्स की हे ऍसिडिक पण नाही आहेत आणि बेसिक पण नाही, म्हणजे हे ऍसिड सोबत रिएक्ट करताना ऍसिडिक कॅरेक्टर, बेस सोबत रिएक्ट करताना सॉल्ट वॉटर तयार करणार नाही, ते जर ऍसिडशी रिएक्ट झाले तर सॉल्ट वॉटर तयार करणार नाही, म्हणजे ते ऍसिडिक पण नाही आहेत आणि बेसिक पण नाही. असे जे सॉल्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कार्बन मोनॉक्साइड known as neutral salt. For example, carbon monoxide, nitrous oxide, okay, that are the few examples. हे काही examples आहेत की जे आपल्याला डायनायट्रोजन ऑक्साइड एक्सेट्रा, that are the न्यूट्रल ऑक्साइड्स. हे झाले न्यूट्रल ऑक्साइड्स. मग आता ऑक्साइड्स म्हणजे काय, चार प्रकारचे ऑक्साइड्स आहेत, ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड, न्यूट्रल ऑक्साइड अँड एम्फोटेरिक ऑक्साइड. ऍसिडिक कुणाला म्हणायचं, जर आपण त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्यापासून आपल्याला ऍसिड ऑप्टेन होईल, किंवा त्याची रिएक्शन बेस सोबत केली तर त्यापासून आपल्याला सॉल्ट अँड वॉटर ऑप्टेन होईल, त्याला म्हणायचं ऍसिडिक. बेसिक कुणाला म्हणायचं, ज्याची रिएक्शन आपण वॉटरशी केली किंवा त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर तो आपल्याला काय तयार करेल, बेस सबस्टन्स तयार करेल. ठीक आहे, बेसिक सबस्टन्स आपल्याला ऑप्टेन करेल, किंवा त्याची रिएक्शन जर आपण ऍसिडशी केली तर तो आपल्याला काय तयार करेल, त्याचं पर्टिक्युलर सॉल्ट अँड वॉटर फॉर्म करेल. ठीक आहे. पुढचं मग एम्फोटेरिक. एम्फोटेरिक म्हणजे काय, तो दोघं रिएक्शन दाखवेल, ऍसिडिक ऍज वेल ऍज बेसिक, त्याला एम्फोटेरिक म्हणायचं. ओके. आणि न्यूट्रल कोणाला म्हणायचं, की तो नायदर ऍसिडिक नॉर बेसिक, तो कुठलाच कॅरेक्टर दाखवणार नाही, याला काय म्हणायचं, बेसिक म्हणायचं. ठीक आहे. पहा आजच्या लेक्चरला आपण काय काय डिस्कस केलं, ऑक्सिजन डिस्कस केला, डायऑक्सिजन, कंप्लीट